नमस्कार. गोवा न्यूज एक्सप्रेस 24 लायव्हान तुमचे स्वागत आसा. गोंयांत ज्या टायमार सोशल इश्यूज तयार जातात किंवा सोसायटीक हार्म करपा सारखे इश्यूज तयार जाता त्या टायमार सदांच पळोवंक गेले जाल्यार एक गजाल जाता, सरकार आसूं किंवा अपोजिशन आसूं हांच्या पेक्षा सोशल एक्टिविस्ट आसा किंवा RTI कार्यकर्ते आसा पळय ते चड एक्टीव दिसता आनी पळोवंक गेल्यार अशें दिसता की तांकां चड गोंयची काळजी आसा म्हणून. आजूय आमी पळयता अनेक इश्यू गोंयांत चालू आसा. मायनिंगाचो इश्यू पयलीं पासून चालू आसा, म्हादयचो इश्यू पयलीं पासून चालू आसा. त्याच्या फुडें वचून आतां एक नवो इश्यू तयार जाला तो ST बिला संदर्भातलो इश्यू आसा. पण हे सगळें जेन्ना पळयता पळय तेन्ना एक गजाल दिसून येता की सोशल एक्टिविस्ट आहा पळय ते खूब जागे आसा आनी तांकां गोंयच्या संदर्भात खूब मोठी काळजी आसा. अशाच प्रकारचे एक सोशल एक्टिविस्ट जे आयज आमच्या बरोबर आसात, आमच्या स्टुडियोन आसात, ते म्हणजे रामा काणकोणकर. नमस्कार. नमस्कार. आमच्या स्टुडियोन आम्ही तुमचे स्वागत करता. थँक्यू. रामा बाब, एक पहिली गजाल सांगात. सदांच आमी पळयलां की खंयच्याय प्रकारचे सोशल एक्टिविटीज जाल्यो किंवा खंयसरूय जेन्ना आवाज उठोवपाचो जालो तेन्ना रामा आमकां दर फावटी फुडें दिसता. तो मागीर गोंया संदर्भातलो इश्यू आसूं न्ही, खंयच्या विशिश्ट समाजाचो इश्यू आसूं न्ही किंवा खंयचीय गजाल आसूं न्ही, अन्याय ज्या जाग्यार दिसता पळय थंय रामा दिसता. म्हणजे नेमकी अशी कशा प्रकारची उर्जा तुज्या भितून आसा की जी तुका ह्या सगळ्या अन्यायाच्या विशयांचेर उबो रावपाक दिता? ओके, सगळ्यात पयलीं धन्यवाद, थँक्यू सो मच. हो प्लॅटफॉर्म दिवप एक्टिविस्टांक. नॉर्मली आमी पळयलां की पॉलिटिशियनांक प्लॅटफॉर्म मेळटा पण एक्टिविस्टांक म्हणल्यार चड मेळना अशें इंटरेस्ट. सो एनीवे थँक्यू सो मच. आनी एक्चुली पळोवपाक गेल्यार खंयच्यान उर्बा येता. पहिली गोष्ट म्हणटा ती इनिशियली आमी जस्ट आयले की बाबा इश्यू जाता, एक्सिडेंट जाताले आनी ताच्या नंतर मागीर आमी पळयताले हें सोल्युशन आसा हेका. आनी हे 10-15 वर्सां पयलींच्यान सुरवात जाली. आनी 15 वर्सां पयलीं मागीर आमी चिंतलें की बाबा खंय तरी चेंजीस जावपाक जाय म्हणून. मागीर आमी आमचें कार्य करीत रावले, स्लोली कार्य करीत रावले. आनी मागीर अशेंच इश्यू घेता तेन्ना सोशल एक्टिविस्ट म्हणून एक टॅगलायन येवपाक लागलो. आनी ताज्या नंतर जेन्ना हांव पॉलिटिकली अंडरस्टँड करतालो इश्यूज आनी पॉलिटिकली वे ऑफ लायक कशें पोलरायझेशन करता, कशें लोकांक डिवायड करता, तेन्ना मागीर पॉलिटिकल एक्टिविस्ट म्हणून नांव पडलें. मागीर जेन्ना एनवायरमेंटाचो इश्यू घेता तेन्ना एनवायरमेंट एक्टिविस्ट म्हणपाक लागलें. मागीर जेन्ना ट्रायबलाचें नांव घेता तेन्ना ट्रायबल इश्यूज घेता तेन्ना ट्रायबल लिडर म्हणपाक. सो बेजिकली म्हाका दिसता की जे विशय घेतला पळय तेजे प्रमाणे तो टॅगलायन डे टू डे चालू आसा लागू. बट उर्बा जी खंयच्यान आयली म्हाका दिसता म्हज्या घरान म्हणल्यार आमचें व्हडलें कुटुंब, त्या घरांतल्यान तुकाराम काणकोणकर जो आसा वो आमचो आजेचो निर्माण आसा आनी ही इज अ फ्रिडम फायटर ऑफ गोवा. सो बेजिकली ताजी भरपूर हिस्ट्री आसा आनी ताज्या हितूंतल्यान आमी भरपूर म्हाका दिसता प्रत्येक लिंक तर लायले, प्रत्येक फेमिनीन पिढ्यान एक मनीस कोण आसताच. म्हणजे पयलींच्या पिढ्याचो एक अंश तुज्या भितर येयला, एक म्हाज्या भितर आसा म्हणून अशें दिसूं येता. आनी येस, जेन्ना गोंयचेर कितें प्रश्न येता तेन्ना आमकां दिसता ठाम की आमी हें गोश्ट करपाक जाय. आनी जरी तर आमी ह्या लेवलाचेर टायम आमी दिवपाक शकना जाल्यार गोंयाक स्वतंत्र बेश्टें मेळोंक ना आनी गोवा मर्ज जावपाचो तो दुसरे स्टेटीन वचपाचो तो बेश्टो वांटोवंक ना. देर आर सर्टन थिंग्स वीच वॉज प्लेड बाय सर्टन पीपल आनी वी ऑल्सो फील दॅट इट इज आवर रिस्पॉन्सिबिलिटी आनी ताचे प्रमाणे आमी फुडें वताच आसा. म्हणजे ज्या जाग्यार खंय तरी इश्यूज दिसता, खंय तरी उबे रावंक जाय अशें दिसता, अशा टायमार तुमी सदांच उबे रावता. बरोबर. आतां पयलीं मेन विशया कडेन आमी मुख्य विशया कडेन, तो म्हणजे आतांचो रिसंट विशय. आतां ST रिजर्वेशन बील जें आसा पळय तें बील कॅबिनेटीन हाडलें आनी त्या बिलाच्या अंतर्गत तुमकां हें केलें वयता की ST रिजर्वेशन आमी तुमकां दितले म्हणून. जालें म्हणून सांगलां. हें ST रिजर्वेशन जालें अशें म्हणून सांगलां तुमकां. आतां म्हाका एक सांगात, हे ST रिजर्वेशनाचे कडेन तुमी खंयच्या हितूनसून पळयता की कशें आसा, की सारकें आसा किंवा कितें जालां तेजें? बील प्रपोज करप आनी ST रिजर्वेशन जालें म्हणून पेडे वांटप, केन्ना म्हाका दिसलें की त्या टायमाचेर आमी आमचे भितर कम्युनिटी भितर इतलो मुवमेंट जाला पळय 2 वर्सां, तेच लोक विचारपाक लागले हे पेडे कितें वाडटा, कोणाक चेडो जाला काय म्हणून अशें आमचे भितर डिस्कशन जालें. ऑलरेडी पेडे बीन वाटले, पेडे जिखले म्हणून वाटले, मेळे म्हणून वाटले सगळें. आतां हें केन्ना चलतालें?
50-60 वर्सां पयलीं जेन्ना आमच्या लोकांक शिक्षण नाशिल्लें ओके त्या टायमाचेर तूं येवन तर सांगलेलें अशें पेडे वाटले जिखले म्हणून सांगलें जाल्यार वेगळी गजाल जाताली पूण आयज गांवांनी लोकांक खबर आसा आमी कितें मागताले ते आतां पयली गजाल म्हणटा ती लेट अस अंडरस्टँड 2003 आमकां स्टेटस मेळ्ळो 2003 स्टेटस मेळ्ळ्या उपरांत एक्चुअली पळोवपाक गेल्यार तें मातशें फाटीं वचुया 1951 कॉन्स्टिट्यूशन आमचें इम्प्लिमेंट जावपाक जाय तेज्या नंतर जे संविधान दिल्लें पळय तें इम्प्लिमेंट जावपाक जाय आशिल्लें आमकां जे 1961 आमकां लिबरेशन मेळ्ळें कायदो इम्प्लिमेंटेशन चालू आनी ताज्या नंतर जरी तर पळोवपाक गेल्यार आमचो पयलींच्यान डिमांड्स एसटी स्टेटस एसटी डिक्लेअर करून म्हणून चालू आशिल्लो खुबशे लिडर्स येयले खुबशे लिडर्स गेले 81 मागीर घाकुवेत संघटन आयलें ताज्या नंतर 2003 आमकां स्टेटस मेळ्ळो आतां स्टेटस मेळ्ळ्या उपरांत काही कायदे हे आसता पळय ते इम्प्लिमेंटेशन करप आसता ओके तातूंतलो एक म्हणटा तो आर्टिकल 332 हो म्हणटा संविधानान कितें म्हणटा की आमकां लोकसभेक आनी असेंब्लीक रिजर्वेशन दिवपाक जाय सो हे रिजर्वेशन जे आहा पळय आमी मागताले 2003 जाले 2003 ते आतां 2023 जाले 24 स्टार्ट फाटली साधारणपणे 20 वर्सां हे रिजर्वेशन मागतूच गेले 2014 आयले तांच्यांनी एश्युरन्स दिले की तुमी आमकां 2014 वोट मारा मोदी गव्हर्मेंट आणि मागीर तुम्ही 2017 आमी तुमकां रिजर्वेशन दितले म्हणजे पार्लमेंट इलेक्शन बिकॉज दिस इज नॉट विथ द स्टेट गव्हर्मेंट इट इज विथ द पार्लमेंट ओके सो ताज्या नंतर मागीर 17 इलेक्शन येयले मेळूंक ना मागीर 17 इलेक्शन जाले मागीर 19 इलेक्शन येयले परत आयले परत मागीर आवाज जालो आनी मागीर म्हणपा लागले तुमकां 22 इलेक्शन तुमकां मेळटले तुमी ह्या फावटी आमकां वोट मारा 19 जाले 22 आयले 22 असेंब्ली इलेक्शनाक आमकां मेळूंक ना आतां 24 इलेक्शनाक आमी थांब धरले 22 नंतर इमिजिएटली इलेक्शन जाल्या उपरांत आमचो मुवमेंट इतलो वाडलो की थांब धरले की आमी 24 तर आमकां कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं मेळ्ळा 2 वर्सां पयलीं फायनल नोटिफिकेशन तर आमकां मेळना जाल्यार आमी बहिष्कार घालतले म्हणजे व्हेरी क्लियर म्हणजे 2 असेंब्ली इलेक्शनां आणि 2 पार्लमेंट इलेक्शनाक तुमकां एश्युरन्स मेळ्ळें की इम्प्लिमेंटेशन जातलें म्हणून आनी तरी सुद्दां इम्प्लिमेंटेशन जावंक ना आनी आतां जेन्ना 24 बरें गडबड जावपाक लागली लोक भायर सरपाक लागले एज्युकेट करपाक लागले आनी आमी गांवांनी वचून 70 गांवांनी वचून आमी एक्झॅक्टली लोकांक कित्याक लागून पॉलिटिकल रिजर्वेशन जाय ही आमची समजवणी करून दिली लोकांक पटलें की 2500 कोटी फर्स्ट टायम लोकांक कळ्ळें की 10.23% ऑफ द बजेटरी प्रोविजन म्हणल्यार 26,000 कोटींतल्यान आमकां टोटल 2500 ते 2600 कोटी आमकां मेळपाक जाय हें जेन्ना लोकांक दोळे ओपन जाले आनी लोक विचारपाक लागले हे तर आमकां मेळना कित्याक लागून मेळना हांवें म्हणलें सद्या प्रेजंट ते म्हणपाक जेन्ना हें एक्सप्लेनेशन करताले हाजे अशे बाकीचे विशय FRC केसीस 9,500 पेंडींग आहा अजून पर्यंत 10 वर्सांनी आतां चीफ मिनिस्टर म्हणटालो 3 म्हयन्या भितर करता म्हणटालो नोटिफिकेशन ऑफ द ट्रायबल एरियाज पेंडींग आसा कमिशनाक जो आहा रुल्स फ्रेम करपाचे पेंडींग आसा सो हे सगळे विशय तर सॉर्ट आउट जातलो जाल्यार म्हाजे आमकां एक क्लियर कट कळ्ळें की खंय तरी पॉलिटिकल रिजर्वेशन हें जावपाक जाय आनी आयज ते भियेता ते विशय मांडूंक शकना विजय सरदेसाय बेन्झी वेगस हे विशय मांडटा एसटीचे हे ओपोजिशन आसले आनी हे जे 4 आमदारां मांडूंक शकता कित्याक तांकां तर ताणें तर 2,500 कोटीचे बद्दल तांकां विचारलें बाबा आनी एलोकेशन कित्याक जायनाका म्हणून जाल्यार ते कितें म्हणटले फुडले फावटीची तुमकां टिकेट जाय काय एलोकेशन जाय सो तेय म्हणून आपले सारखे करता न्हू ते टिकेट मागता म्हणजे तुमचे आमदार आसा थंय तुमचे मंत्री आसा एक्झॅक्टली ते उलयना ह्या विशयाचेर ते कशें उलयतले तांकां क्वेश्चन कितें विचारतलो 2,500 कोटी जाय काय फुडली फावटीची टिकेट जाय ते कितें म्हणटले कोण खंयचो आमदार म्हणटलो की आपल्याक टिकेट अशें कोण म्हणू शकना न्हू पण भितर आतां आनी एक विशय आसा हे बील जे हाडला पळय टेक्निकली आनी लिगली ह्या बिलाची वेटेज कितें वेटेज कांयच ना ते बील ते भूमिपुत्र बील हाडलेले पळय ताजे आनी हेजी संबंद सेम आसा प्रपोज केल्या उपरांत आतां पळय हे म्हणटा फक्त आमी प्रपोज करता फुडले पार्लमेंट येता तेन्ना ते पार्लमेंटाचे हितून बसतले थंयसर लोकसभेक ओके सॉरी पार्लमेंट हितून बसतले मागीर राज्यसभेन पास जावपाक जाय मागीर ताज्या नंतर ते प्रेसिडेंटान वचून मागीर ते फॉर्मेशन जावपाक जाय डिलिमिटेशन कमिशन हें बसतलो न्ही एक सिंपल गजाल आसा हें बसतलो भरपूर टायम आसा आनी हातून तेंच्यांनी कन्फ्युजन केलां आमी केन्नाच मागूं ना रिएडजस्टमेंट हातून ते फरक आसा पळय रिजर्वेशनाचेर आनी रिएडजस्टमेंटाचे बद्दल फरक आसा रिजर्वेशन म्हणटा कितें आर्टिकल 332 कितें म्हणटा 40 सीट आसा त्या 40 सिटांतल्यान तुमची संख्या जितली आसा
नोटिफाय केल्ली 10.23% आमची आसा तेतूंतल्यान तर पळोवपाक गेल्यार चार सीट आमकां मेळपाक जाय ते 4 सीट रिजर्व करपाची खंयची कॉन्स्टिट्युन्सी रिजर्व करपाची ती सेन्ससाच्या प्रमाणे जाता तुजे क्लोजस्ट सेन्सस घेवचे पळय 2011चो सेन्सस जो काश्मीराक घेतलेलो 2020 तेंचे नोटिफिकेशन काश्मीराक करून दिले तुमी तेंच्यांनी सो आमी कितें म्हणटा त्या आधाराचेर ज्यो 4-5 स्टेटी काश्मीर धरून 5 स्टेटी ज्यो तुमी सेन्सस पयलींचो सेन्सस घेवन तेंणे डिक्लेअर केल्ले आसा त्या आधाराचेर आमकां करा बिकॉज कॉन्स्टिट्युशन इज एप्लिकेबल टू इट इज सिमिलर टू ऑल द स्टेट्स सो आमचो सर्वे 2 आहा 2001चो आहा 2011चो आहा 2001चो नोटिफाय जाला RGN 2013 नोटिफाय केला तेतून 9.93% म्हणटा थंयसर आनी 10.23% आहा पळय ते 11चो सेन्सस म्हणटा सो खंयचोय सेन्सस घेया पूण आतां तेंच्यांनी हळू रिएडजस्टमेंटाची पद्दत उलयले आतां तूं म्हणटा रिएडजस्टमेंट आमी मागत ना आतां रिएडजस्टमेंट प्रोसेस करपाक म्हणल्यार 40च्यो 45 तर कॉन्स्टिट्युन्सी करतलो नाजाल्यार 40च्यो 35 करतलो वाडोवपाचे देंवोवपाचे ते वाडोवपाचे केन्ना जाता पॉप्युलेशन वाडले काय वाडटा आनी जेन्ना स्टेट 2 स्टेटी येता एका स्टेटीच्यो समज जाल्यार तें देंवपाची पॉसिबिलिटी आसा सीट्स सो हे तेन्ना रिएडजस्टमेंट आर्टिकल 82 आता हे आमकां जे सांगता पळय रिएडजस्टमेंट म्हणजे हे कन्फ्युजन तयार केल्लें आसा रिएडजस्टमेंट कन्फ्युजन म्हळ्यार अशें तयार जाला आतां सांग्यावयलो आमदार आनी केप्याचो तेंचो कॅन्डिडेट बाबू कोळेकर आनी सुभाष फळदेसाय आतां रिजर्वेशन जालें काय न्हू 2017 तांकां बसपाक मेळपा ना आतां हांकां प्रोटेक्ट 2027 बसोंक मेळपा सो तांकां प्रोटेक्ट करपाक लागून तांकां प्रोटेक्ट करचें पडलें तांकां प्रोटेक्ट करपाक सांग्यावयले आनी 2 कुडके भाग करचे पडटले आनी एक कॉन्स्टिट्युन्सी ए सांगे एग्जाम्पल सांगे ए सांगे बी करची पडली त्याच्या प्रमाणे आनी ताका प्रोटेक्ट करपाक आतां रिएडजस्टमेंट म्हणल्यार कॉन्स्टिट्युन्सी वाडोवपाच्यो म्हणजे एकूणच हे पूर्ण कन्फ्युजन आसा सगळें कन्फ्युजन आसा आनी दुसरो विशय कसो आसा दुसरी गजाल आनी एक आसा भितून खंयची जाल्यार हे बील आसा पळय ते मुळात बिलूच हितून बसना बस काय अर्थूच ना एक्चुअली पळोवपाक गेल्यार तांचे ते बिल फक्त प्रपोज केल्लें आहा म्हणजे हे लोकसभा इलेक्शनाचे नजर दवरून हे बिल हाडलां अशें आमी बिल हाडलेलें आहा आनी आतां तुमी आमकां वोट मारा मागीर आमी लोकसभा पार्लमेंटान ते पुटअप करतले थंयसर आता म्हाका एक सांग फुडलो गव्हर्नमेंट कोण येतलो म्हण कोणाक खबर आहा पण आता ह्या बिला संदर्भात तुमच्या म्हणजे एसटी भावामध्ये किंवा एसटी तुमच्या समाजामध्ये कितें नेमकें कितें आसा बिला मदीं व्हेरी क्लियर आसा लोकांक फटोवपाक शकचो ना लोकांक फटोवपाक शकचो ना म्हणल्यार एक सिंपल गजाल सांगता तांच्यांनी एक लागून मिटींग आपयली पेडे वाटपाक लागून मडगांवाक कमीत कमी 150 ते 200 लोक जमले थंयसर जमले म्हणजे त्यांचे कार्यकर्ता जमले असतले थंयसर आनी लोक तर येयल्ले न्ही लोक 1,80,000 वोटर आहा जाल्यार 1,000 मतां तर 1,000 लोक मतां तरी थंयसर उबी आसपाक जाय आसली की आमी जिखले म्हणून सांगपाक बरोबर ते लोक जावंक ना म्हणजे लोकांक ही म्हायती आसा की आमकां फटयता म्हणून आनी आयज सोशल मिडिया नेटवर्काच्या माध्यमांतल्यान जे आमी 5 दिसाचो हंगर स्ट्रायक केलो पळय ते लोकांक कळटले आनी लोकांक पावयतले सो पीपल आर वेल अवेअर अबाउट इट जाणट्यांतली जाणटी बायलांक कळ्ळें की आमी हंगर स्ट्रायकाक बसले पूण पेडे वाटले कोणी सरकारान पेडे वाटले कोण जिखलो म्हणून सुभाष फळदेसाय जिखलो म्हणून हंगर स्ट्रायक करता एसटी समाज आनी पेडे वाटता बीजेपी तो जिखलो तो इनफॅक्ट ही हॅव नेवर सेट फॉर द हांगासर एक विरोधाभास दिसून येयलो तो खंय विरोधाभास दिसून येयलो तुमचे सगळे लोक हंगर स्ट्रायकाक बसले पूण हांगासर प्रेस कॉन्फरन्स जेन्ना घेतली पळय तेन्ना गोविंद गावडे तुमचो मिनिस्टर आसलो थंय गणेश गांवकर MLA आसलो तेज्या व्यतिरिक्त दुसरो तुमचो एक लिडर प्रभाकर गांवकर आसलो हे तेवटेन आसले आनी तुमी हेवटेन आसले म्हणजे म्हाका एक सांगात ह्या विशयाचेर तुमी सगळे एकी कडेन ना सी रिजर्वेशन कोणी ना म्हणून ना कोणाकूच पॉलिटिकल रिजर्वेशन ना अशें कोणीच म्हणून ना पूण कितें आहा आता 2 गोष्टी आसा हितून पॉलिटिकल रिजर्वेशन मेळपाक लागून जे लोक वावुरता आनी दुसरे जे आहा पळय वावुरल्या उपरांत फक्त कंटेस्ट करपाक उबे रावतले हितून फरक आसा आतां सद्या एट प्रेझेंट ते कितें आतां सेलिब्रेट करता पळय ते थंयसर तांकां एक सिंपल क्वेश्चन विचारलो तुमी आमी हंगर स्ट्रायकाक बसला न्हू वयल्यान तुमी आमकां आझाद मैदानाचेर हाडून पेडे दिवपाक जाय आसले कित्याक येवंक ना हंगर स्ट्रायक कोण करता आनी पेडे कोण वाडटा म्हणजे जे खरे लोक असले पळय त्यांच्या पर्यंत पावना आणि ते येवचोच ना की तांकां प्रश्न मांडटले आमी तुमी बिल दाखयला पळय ते कितें बिल म्हाका एक्सप्लेन करूंक सदांच एक गजाल जाता की ते सदां कितें म्हणटा की रामा काणकोण प्रचंड एग्रेसिव्ह जाता प्रत्येक विशयाचेर रामा एग्रेसिव्ह जाता रामा तो विशय एग्रेसिव्हपणान घेवन येता की सदांच कशें आसता सरकाराक कशें जाय आसता मॅनेज केल्ल्यो सगळ्यो गोश्टी जाय आसता त्या पद्दतीन मॅनेज जावंक जाय आनी त्या पद्दतीन वचूंक जाय पण तुका खंय तरी दिसता की आपूण एग्रेसिव्हपणान वयता ताका लागून खंय तरी नुकसान जाता
एग्रेसिव्ह बरें म्हाका एक सांग, जरी तर ह्याच इश्यूक लागून 2 भुरगे जळोवन मारले, अक्षरशः जळोवन मारले, बाळी आंदोलन 2011च्या आंदोलन, आणि ते आयज थंयसर आंदोलन करपी मनीस MLA जाल्ले आहा, स्पीकर जाल्ले आहा, सगळे जाल्ले आहा. हांव कितें म्हणटा, 2 भुरगे जळोवन मारले ह्या विशयांक लागून झगडटना, आनी तुमी म्हणटा म्हाका एग्रेसिव्ह जायना का? म्हणजे आमच्या संविधानान ज्यो गोष्टी आमकां दिल्या ह्यो इम्प्लिमेंट करपाक तो 2 भुरग्यांचे बलिदान मागता तर गोवा स्टेट, जाल्यार वेर आर वी हेडिंग? आणि आम्ही म्हणटा अग्रेशन जायना का? आता 20 वर्सां लागली आमकां इम्प्लिमेंटेशन करपाक. 2,500 कोटी आमचो वेस्ट जाता एव्हरी वर्सा, आमकां 2,500 कोटी वेस्ट जाता एव्हरी फायनान्शियल. आयज पर्यंत गोंयान वावुर्ला गांव आसा, म्हणल्यार काजूगोट्टो आसा, केरी गांव आसा, केरी गांवान लायटूच ना, काजूगोट्टा हेतून रोड नासलो थंयसर. आमी गेले ना, आतां काजूगोट्ट्याचो वर्क ऑर्डर काडलेली आसा म्हणल्यार. आनी आयज त्या रोडांचेर बायलां जी आसा पळय, रोड नासलेल्या कारणान तांकां उखलून व्हरता आसतना डिलिव्हरी रस्त्यार डिलिव्हरी जाल्ली आहा. जरी तर हे सगळे पळोवन कालच्या हितून काजूगट्ट्या कर्ले गांव आहा तो काजूगट्ट्यांसून कर्ले आसा, थंयसरल्यान एक मनशाक एटॅक आयलो, आनी त्या मनशाक एटॅक येयलो म्हणून चादरीन ताका सकयल हाडचो पडलो, कित्याक एम्ब्युलन्स वयर वचना. 3-4 किलोमिटर चादरीन घेवन येता आसतना तेणी आपले जीव सोडलो. तरी म्हणटा म्हाका की कूल डावन रावा, एग्रेसिव्ह जाऊ नाका. म्हणजे केन्ना म्हणल्यार इनडायरेक्टली तुम्ही कितें म्हणून सांगू सोदता? आता हे करता आसतना आनी एक विशय हांगासर समोर येता, आनी तो म्हणजे कितें, दर फावटी ही सगळी आंदोलन आसा पळय ते एक तर असेंब्ली इलेक्शन आसता पळय तेज्या तोंडाचेर जाता, लोकसभा इलेक्शन आसता पळय तेज्या तोंडाचेर जाता. म्हणटून लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण जाता, कितें म्हणून की ही एज्युटेशन आसा पळय ती नेमकी इलेक्शनाच्या तोंडारूच कित्याक जाता काय म्हणून. मागीर हेज्या फाटलो कितें अर्थ कितें? 2022चे इलेक्शन जाले, सुरवात आमचो मुवमेंटाचो 2022 जालो, ST मुवमेंट 22 जालो आमचो स्टार्ट करून परत ग्राउंडाचेर देंवपाक. 2 वर्सां तुमकां टायमींग दिलो, तुमी डिले केले न्ही, तुमी असेंब्लीन रेझोल्युशन मांडली, आमी व्हरता म्हणून सांगले, ऑल पार्टी डेलिगेशन सांगले, सगळे तुमी डिले केलो. आनी आतां कितें आमी 2022 सांगले 2024 पयलीं तर आमकां कोड ऑफ कंडक्ट लागच्या पयलीं तर जायना जाल्यार आमी बहिष्कार घालतले म्हणून सांगिल्ले. आता आम्ही या इलेक्शना टायमाचेर आनी पीक पॉयंटाचेर कित्याक लागून पावलो हो? सरकाराक तुमी हेज्या पयलीं इशारो दिल्लो. नंबर 1. नंबर 2, सगळ्यांत व्हडलो जर तर पावर कॉमन मनशाक आसा आनी तो इक्वल पावर आसा, प्रायम मिनिस्टराक जावं तो पंच मेंबर, जाल्यार दॅट इज द पावर ऑफ द वोट. तो वोट जो आहा पळय तो रायट जाग्याचेर पडचो, तो वोट आहा पळय तो रायट जाग्याचेर पडचो, आणि ज्या मनशान आमचेर घात घेतला त्या मनशार घात घेवचो. ह्याका लागून आम्ही ठाम धरून सारखे रावले. वोटाच्या राजकारणाचेर आम्ही परत एकदा उलोवया. वोटाच्या राजकारण त्याच्या पयलीं आनी एक विशय आसा. एक गोंयांत साधारणपणे आज महत्वाचे विशय आहा ते खंयचे मायनिंगाचो इश्यू आसा, बरोबर, म्हादयचो इश्यू आसा, बरोबर, अनएम्प्लॉयमेंटाचो इश्यू आसा, बरोबर, म्हारगायेचो इश्यू, असे सगळे इश्यू आसा. पण म्हाका एक सांगात, मायनिंगाचो इश्यू आसा पळय आनी म्हादयचो इश्यू आसा, हे 2 अत्यंत महत्वाचे विशय आसा. ह्या 2 महत्वाच्या विशयाचेर रामा काणकोणकार खंयच्या दृश्टीन पळयता? पहिली गोष्ट म्हणटा ती मायनिंगाच्या दृश्टीन हांव पळोवंक सांगूंक सोदता. मायनिंग बेल्टाचे एरियेन जेन्ना छाती टोकून सांगले की मायनिंग आपणी बंद केले म्हणून, कोर्टान न्हू आपणी बंद करून, तुम्ही पळयला आसतले तेंचे एक्स चीफ मिनिस्टर लेट मनोहर पर्रीकर. सो एक गजाल आसता की जेन्ना डॅमेज कंट्रोल पर्यावरण राखून इकॉनॉमी ग्रो करता पळय, हाजेर म्हाका दिसता सस्टेनेबल डेव्हलपमेंटाचेर आमी पळोवपाक जाय दृश्टीन. आमी आयज मायनिंग काबार करून फुडले पिळगेक कांय दवरपाचें ना अशें नासता. दीस रिसोर्सीस इज नॉट अबाउट मायन, दीस रिसोर्सीस शूड बी कॅप्ट फॉर द फ्युचर जनरेशन. नंबर 1. नंबर 2, जेन्ना आमी डेंट करता एनवायरमेंटाक पर्सपेक्टीव जाल्यार मायनिंग बेल्टाचे तुमी पळयले आसतना खण भरपूर जाता. पूण दुसरी गोष्ट म्हणून जावपाक जाय, जंय जंय मायनिंग बंद जाल्ली आसले दुसरो आनी प्रयोग जावपाक जाय इकॉनॉमिकल वाडपा खातीर, तो कितें केलो? इकॉनॉमी खंय तरी दुसरे कडेन शिफ्ट जावंक जाय, मायनिंग बंद जालें. दुसरे पर्यावरण न्ही, आतां जंय तर ओर मेळोंक शकता थंयसर आनी दुसरे गोश्टी जावपाक शकता. आमी लायले, प्लांटेशन केले, आमी उदक जे साठलेले आहा पळय थंयसर आनी दुसरे आनी कितें पळोवपाक लागून केलें काय ना. आमी दुसरी गजाल म्हणटा ती आमचे 2,500 कोटी आमचो हांव बाकीचे सोडना, ST एरिया भरपूरशे एरियेन ते बेल्टान आसा. ओके, सोनची जावं बाकीचे एरिया. आतां
जेन्ना ही एरिया आसा आमचो 2,500 कोटी आशिल्लो न्ही तांचो फायनान्शियल कंडिशन जे बॅड वायट परिणामान वयताले तेन्ना हे आमी रिसोर्सीस उत्पन्न करपाक जाय आशिल्ले सेल्फ डेव्हलपमेंट आत्मनिर्भर म्हणटा हो पयसो आत्मनिर्भराक लागून युटिलायज जावपाक जाय आशिल्लो जालो ना सो म्हजे दृश्टीन की आमचो प्लॅनिंग ना आमचो फक्त कितें आहा खंय मेळटा खावप काबार करप ही गजाल जावपाक जायना एक मायनिंगेचे बद्दल उलयलें मायनिंग फाटल्या आता 10-11 वर्सां मायनिंग बंद आसा मायनिंग सुरू जातले म्हणून खंयसर अजून पर्यंत तरी तशें कांय दिसना मायनिंग सुरू जातले म्हणून आता दर इलेक्शनाक सांगले वयता की मायनिंग सुरू जातले म्हणून हे दर फावटी सांगले वयता हय सदांच सांगले वयता आनी फाटली 11 वर्सां हे चालू आसा तुका दिसता सरकार मायनिंगाच्या विशयाचेर सिरियस आसा असो तुका ना मायनिंगेच्या विशयाचेर मात्तूय सिरियस ना सरकार मात्तूय सिरियस ना लोक फक्त आश्वासनां करता जशें गव्हर्मेंट जॉबाक लागून एवरी टायम जेन्ना तूं 18 वर्सांचो जाता आनी तूं 25 वर्सां म्हणल्यार तुजें क्वॉलिफिकेशन काबार जाता 25 वर्सां ते 35 वर्सां पर्यंत तूं फक्त गव्हर्मेंट जॉब मेळटलो म्हणून तूं प्रत्येक इलेक्शनाक आमदारा फाटल्यान भोंवता आनी मागीर जेन्ना इलेक्शन परत दुसरें येता परत सांगता तुका फुडल्या फावटी मेळटलें म्हणून सो ही जे आहा पळय इट इज जस्ट प्रॉमिसीस देर इज नथींग इम्प्लिमेंटेशन आणि हे तर लोक अजून बिलीव करता की बाबा जातले हे करतले म्हणून डबल इंजिन आहा मरे कोण हाडयता तुमकां हांगा तुमचें इंजिन थंय तुमचें इंजिन तर डबल इंजिन फेल जाल्लें आहा सो त्या टायमाचेर म्हाका दिसता लोकांनी चिंतपाची गरज आसा हाजे बद्दल दुसरी गजाल म्हणटा ती फेक प्रॉमिसीस दिवप आनी लोकांक आशेन दवरप हें बरोबर न्हू if one economy is if one industry is getting down we have to start with another this तेका ऑप्शन क्रिएट करपाची गरज आसता कित्याक फाल्यां सकाळीं अशें म्हणूंक शकना की तूं ना ही काबार जाली नाल्यार दुसरो आनी काम आमचे कांय ऑप्शन ना अशें म्हणूंक शकना न्ही यू हॅव टू प्लॅन यू हॅव टू हॅव 10 years प्लॅन आनी ह्या 10 years प्लॅन तुजे कडेन ना न्ही ऑर 20 years प्लॅन तुजे कडेन ना विजन ना यू कॅनॉट टेक अहेड द इकॉनॉमी ऑफ गोवा सरकार अजूनही सांगता की मायनी सुरू जातले म्हणून आम्ही धरूया की पॉझिटिव्हली धरूया की यस मायनी सुरू जातले म्हणून आता दुसरो विषय आसा पळय तो म्हादयचो इश्यू आसा म्हादयच्या विशयाचेर आज कितें जालां आज कर्नाटक सरकार गोवा गव्हर्मेंट यांच्या मध्ये हो खूप मोठो एक हे चालू आसा आणि दर फावटी दर इलेक्शनाक म्हादयचो इश्यू आसा तसो वयर येता आणि परत तो सकयल वयता म्हाका एक सांग म्हादयचो इश्यू आज नेमको कितें आसा ताका क्लॅरिटी दिवपाची गरज आसा नेमकें कितें आसा सी म्हादयचे इश्यू व्हेरी क्लियर आसा तो सुरवात म्हणल्यार आतां ते पॉलिटिकल जाल्लो आहा तो इश्यू पॉलिटिकल असो जाल्लो आहा 48 versus 2 म्हणल्यार वयलो सरकार जो कोण येता पळय तो पळयता की बाबा आमकां सिटां खंय आहा हांगासर 48 का 60 पूण लास्ट इलेक्शनाक जे प्रोपोगंडा जालो पळय थंयसर सुद्दां तांचे सीट जे साऊथ म्हणल्यार कर्नाटका हितून पडलेले आसा सो आतां खंयचोय प्रॉब्लेम आहा पळय ताका सोल्युशन आसता इफ यू वॉन्ट टू टेक इट पॉलिटिकली यू विल नॉट ट्राय टू रिझॉल्व दीस इश्यू एट ऑल तुमकां तर मतां घेवपाक लागून तर तो अलायव्ह दवरपाक जाय इश्यू तो अलायव्ह डेफिनेटली तो मतांक लागून खंयचो गव्हर्मेंट जावं तो मागीर तो अलायव्ह दवरपाक लागून काम करता पूण तुमी अलायव्ह दवरता आसतना अपीजमेंट पॉलिटिक्स खेळनाका गोवा एक बारीक स्टेट दोन सीट आमचो आसा सो ह्या 2 सिटाचे दुसरेन तर पळयले आमी न्ही जाल्यार तुमी आमकां गोंयच्या जनतेक घातक आसा हें व्हेरी क्लियर आसा आता काही लोकांनी मुवमेंट्स केले टायगर रिझर्व करपाचे हितून आसा कोर्ट ऑर्डर आयली थंयसर टायगर रिझर्व म्हणल्यार त्या माध्यमांतल्यान समज प्रोटेक्शन मेळटा म्हणल्यार प्रोटेक्शन इन द सेन्स म्हादय डायवर केस स्ट्रॉंग जाता वी आर ट्रायंग एज एन एक्टिविस्ट ऑर NGOs ऑर एनवायरमेंटलिस्ट वी आर ट्रायंग आवर लेवल बेस्ट इन एनी फॉर्म कळ्ळें तुका कित्याक म्हादय ही आमची लायफ लायन ही आमकां येवपाक जाय ही आमकां जगपाक लागून आमकां जाय सो पूण म्हाका दिसता खंय तरी सरकार जो आहा पळय म्हादयच्या नांवान पयशे केले 35 crore स्पेंड केले लॉयरांक सगळो फूल दवरपाक 35 crore स्पेंड करून म्हादय सेव जायना जाल्यार म्हाका दिसता की खंय तरी म्हादयच्या नांवान पयसो केलो आसतलो हेंच्यांनी ओके म्हादयच्या नांवान पॉलिटिक्स केले आणि म्हादयच्या नांवान आता फुडें पॉलिटिक्स करीत रावतले अशें म्हाका हे क्लियरिटी दिसपाक लागली मुख्यमंत्री ठामपणान सांगता की म्हादय आमी वाचयतले म्हादय ही आपली आवय म्हादय वाचयतले आणि गोंयांक लागून म्हादय अत्यंत गरजेची आसा हे मुख्यमंत्री ठामपणान सांगता आणि तो सांगता मुख्यमंत्री सांगता हे सांगता की केंद्र सरकाराचेर आमकां पूर्ण विश्वास आसा आणि केंद्र सरकार गोंयच्या बाजून झुकते माप दितलो आणि गोंयचेर अन्याय करचो ना अशें मुख्यमंत्री ठामपणान सांगता केंद्र सरकार येयल्ल्या कितली वर्सां जाली आणि गोंयचो सरकार येयल्ल्या कितली वर्सां जाली केंद्रान सरकार 10 वर्सां आसा गोंयचो सरकार 10 आणि 2 12 जायत येयली 12 वर्सां जाली 12 वर्सां जाली म्हादय सेफगार्ड करपाक जाल्यार म्हाका दिसना की 12 वर्सां तर आपल्या आवयक सेफगार्ड करपाक लागता
आपली माय म्हणटा न्हू, आवय म्हणटा, आवयक सेफगार्ड करपाक 12 वर्सां लागता. आवयक सेफगार्ड करपाक तूं खंयच्या लेवलाचेर वचून तिका सेफगार्ड करपाक शकता हें प्रूव करपाक जाय. म्हणजे तुका इलेक्शनाक जाल्या उपरांत सेव करतलो तूं. प्रश्न येता आवय म्हणटा तेन्ना आमी कन्सिडर करपाक जाय की बाबा आमची आवय जेन्ना म्हणटा फाल्यां सकाळीं फॉर एग्जाम्पल एक घराक तर उजो लागलो आनी त्या घराक उजो लागला आसतना भितर तुजी आवय आसा. आतां भितर आवय आसा आनी तूं पळयता, आतां तूं 2 ऑप्शन आहा तुजे कडेन. एक म्हणटा ते फायर ब्रिगेड कॉल करपाचो, तिका आपोवपाक, रावपाचो, तुवें धांवपाचो. आतां चिंतपाची गरज आसा प्रमोद सावंतान की तूं फायर ब्रिगेडेक कॉल करपाक रावतलो काय तूं स्वता जावन उडी मारतलो आनी तिका वाटयतलो. आतां प्रश्न होता. आता आम्ही सरकाराचे पॉझिटिव्हली घेता आसतना एक गजाल घेऊया की आम्ही कितें म्हणूया की सरकार आसा पळय, सरकार गोयच्या हिताच्या दृश्टीने विचार करतले किंवा म्हादय राखपाक लागून सरकार विचार करतले आणि म्हादय आमकां दवरतले. कारण म्हादय ही आमची लायफ लायन आणि म्हादय नासत न्ही, म्हादय ना ह्या दृश्टीने आम्ही विचारूच करू शकना. जर म्हादय नासत न्ही जाल्यार गोयचे उदकाची स्थिती, गोयच्या वनांची स्थिती, लोकांचे जीवनमान हे कितें जातलें पळय ताचो नेम ना, ताजेर आमी विचार सुद्दां करू शकना. पण हांगासर हो विशय आमी हांगासर थारयता आसतना परत आमी कंटिन्यू करतले, पण ते एक 2 मिनटाचो विसव आमी हांगासर घेवया. थँक्यू. विसानंतर रामाबाब परत एकदा तुझे स्वागत करता. आता आम्ही एक गोष्ट पळयता आसतना कितें जाता, हे सगळे इश्यूज जे आसा, सगळे इश्यूज आहा ते लिंक खंय आसता इलेक्शना कडेन. ऑफकोर्स. आनी तेजो पॉलिटिकल वापर कसो जातलो हेचेर लक्ष दवरून सगळ्यो गोष्टी केल्यो वयता. आता हे सगळे इतके इश्यूज आता तुम्ही सांगले ते इश्यूज, तो मायनिंगाचो इश्यू, म्हादयचो इश्यू आसूं न्ही, रिजर्वेशनाचो इश्यू आसूं न्ही, हे सगळे इश्यू जेन्ना पॉलिटिक्सा कडेन लिंक करता आणि आता रोखडीच लोकसभा इलेक्शन येवपाचें आसा, जेन्ना हे लोकसभा इलेक्शना कडेन लिंक करता पळय त्याचो परिणाम म्हणजे ताजो इफेक्ट कितें जावंक शकता ह्या गोष्टीचेर, म्हणजे लोकांचे जे जागृताय जाल्या पळय तेजो परिणाम म्हणून कितें इलेक्शना पर्यंत त्याचो कितें हें जावंक शकता काय म्हणटा. सी हातून 2 भाग आसा, जावपाक शकता ना जावपाक शकता हे लोकांचेर डिपेंड आसता. लोक कितले पर्यंत रिस्पॉन्ड करता ते पळय. म्हजे हिसपान लोक अवेर आहा सद्या आयच्या दिसान सोशल मिडिया आसलेल्या कारणान लोक अवेर आसा इश्यू कितें आहा. मे बी लोक भायर सरनासले पूण लोकांक खबर आसा की कितें जाता, डिस्कशन चालू आसा. पूण हाजो डिफरन्स जो घेवपाक जाय ते प्रिपेर्ड आहा काय, प्रश्न नंबर 1. इफ देर इज अ रुलींग गव्हर्मेंट, समज आमी एक खंयची पॉलिटिकल पार्टीनी एक रुलींग गव्हर्मेंटान जेणी काम करूं ना जाल्यार रुलींग गव्हर्मेंटान काम करूं ना म्हणून बाय डिफॉल्ट ऑपोजिशनाक लोक वचना. बरोबर. इलेक्ट्रोल डॅमेज म्हणटा तेन्ना तुवें कितें करपाक जाय, यू हॅव टू बी वेल ऑर्गनायज, यू हॅव टू हॅव युअर ग्रासरूट. पॉलिटिकल एंड सोशल इश्यूज आर 2 डिफरंट थिंग. सोशली यू कॅन मेक अवेर, बट इलेक्शन म्हणल्यार कितें, तुजे पयलीं म्हणटा ते पॉलिटिकली तूं तेजो कसो फायदो घेवंक शकता, पयलीं म्हणटा ते तुजे ब्लॉक आसपाक जाय, तुजे ब्लॉकाच्या उपरांत तुजे बूथ लेवल आसपाक जाय, स्ट्रॅटेजी टीम प्लेसीर आसपाक जाय, नरेशन जे आहा पळय म्हणल्यार की खंयच्या मुद्द्याचेर तूं फोकस करतलो पार्लमेंट इलेक्शनाक हे करपाक, त्यांचे फेलियर जे आहा पळय कशें तूं प्रोजेक्शन करून दवरतलो लोकां मदीं. ओके, लोक आपल्या हितून बिजी आसता रे, सो यू हॅव टू ब्रिंग दॅट थिंग इन ग्रासरूट लेवलचेर ते विशय व्हरून तू कशा प्रकारे ऑर्गनायज करू शकता आणि टू द लास्ट एंड 50 व्हॉलंटियर. सी द रुलींग गव्हर्मेंट इज हॅव्हिंग ऑल दीस थिंग्स व्हेरी प्रिपेर्ड. कळ्ळें तुका, कित्याक तांकां फक्त इलेक्शन जिखपाचें आहा, तांकां सिस्टम कशी जाग्यार घालपाचें तांकां तें कळपाना. तांकां इलेक्शन कशें जिखप आहा पळय ते तांकां बरे भशेन खबर आसा, कशें पोलरायज करप वोट, कशें हें करप. पूण जे ओपोजिशन आसा, एंड आय विल नॉट ब्लेम ओनली दी ओपोजिशन पॉलिटिकल पार्टी, इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द सिव्हिल सोसायटी नाव ऑल्सो टू प्ले अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. लोकांची जबाबदारी आसा, 100%. दे कॅन नॉट ब्लेम एनी मोर politicians if you do not show your direction for Goa in upcoming election by voting for the right person. जरी तर आणि दुसरी गजाल म्हाका दिसता खंय तरी पॉलिटिकल मॅच्युरिटी म्हणूंक शकता नाल्यार पॉलिटिकली अंडरस्टँडिंग म्हणूंक शकता की आमी खंय तरी खूब फाटी पडटा, कित्याक आमचेर गेमी खेळटा आनी ते गेमीन आमी पडटा. सो पॉलिटिक्सान सिंपल गजाल आसा, एका मतान हारो नाल्यार एका मतान जिखो. मनीस
एक मतान हल्लो पार्लमेंटान पावतलो हे जिखलो पार्लमेंटान पावतलो एक मतान हल्लो विरोधान पावतलो. आता हेजेर भरपूर विषय आसा. हेजेर विषय म्हणटा तो हांव दुसरो विषय घेता तो ईव्हीएमाचेरूय घेता. सो ईव्हीएमाचो इश्यू आसा. सो बेसिकली वॉट वी आर ट्रायंग टू मेक अवेअर टू द पीपल इज द डेमोक्रेसी. इट्स नॉट अबाउट विनिंग इलेक्शन. ईव्हीएमाचो विषय म्हणटा पळय तेन्ना मातशे हो विषय आमी परत हे करूया. कितें आसा पळय आज सत्ताधारी भाजप आहा पळय खूब स्ट्रॉंग आसा. त्यांचे सगळ्या प्रकार ऑर्गनायज आसा पूर्णपणान सिस्टमीन काम करता सगळ्यो गोष्टी आसा. पण दुसऱ्या वटेनसून पळयत आसतना काँग्रेस आसा पळय काँग्रेस खूपच खंय तरी फाटल्यान दिसता. काँग्रेसचे जे 3 MLAs आसा काँग्रेसी कडेन कार्यकर्त्यांचे पाठबळ आसा पळय ते तशा पद्दतीचे ना. काम आसा ते पळय त्या सिस्टमीन चल्लेलें ना. अशा वेळाचेर तुमकां दिसता की सत्ताधारी भाजपा बरोबर अपोजिशन हे उभे राहू शकतले काय? नॉट अ सिंगल ऑपोजिशन पार्टीज can individually defeat BJP. Civil society, when I say civil society, the first part is पहिलो भाग म्हणटा तो activist. Today the opposition are the activist, are the environmentalist. मुद्दाम पळया तुम्ही म्हणजे ऑपोजिशनाची भूमिका आसा पळय ते एक्टिविस्ट लिपयता. हे ओपनली सांगता आयज ऑपोजिशनाची भूमिका जी असली प्रोटेस्ट करपाची ते त्या निभयता सगळे. ऑल द प्रोटेस्टिस्ट यू टेल मी हाऊ स्ट्रॉंगली आर एक्टिविस्ट. काही एक्टिविस्ट आहा वी हॅव अराउंड 20-30 एक्टिविस्ट इन फॅक्ट अक्रॉस गोवा अँड दे आर प्लेइंग अ मेजर रोल. देन द पॉलिटिकल पार्टी हॅव टू प्ले अ मेजर रोल. आणि आज म्हाका दिलें दिसता इफ यू आर सिरियस, इफ ऑपोजिशन पॉलिटिकल पार्टी इज सिरियस, अलायन्स इज सिरियस, then how many meetings did you have with all these activists? They are the influential people. People respect them. ते लोक ज्यांना उभे राहता पळय त्यांना लोक ऐकतात त्यांच्याबद्दल. तुमची अजूनपर्यंत एक मीटिंग त्यांच्या वांगडा तर जायना. आर यू सिरियस ऑफ कंटेस्टिंग इलेक्शन नॉट डिफिटिंग बीजेपी? आर यू सिरियस ऑफ कंटेस्टिंग इलेक्शन? म्हणजे अपोजिशन पार्टीज आहा पळय ते सिरियस ना एक गजाल. आणि जे लोक सोशल एक्टिविस्ट आहा NGOज आसा आणि कितें आसा हांच्या बरोबर त्यांचे खंयच्याच प्रकारचे तशे कॉन्टॅक्ट ना. सिरियसनेस तर आहा जाल्यार म्हाका एक सांग. आतां ऑब्झर्वर्स दे शूड हॅव सेट विथ दी होल ग्रुप अँड दे शूड सेट लायक स्ट्रॅटेजी मेकिंग इंडिया अलायन्स जर आसा जाल्यार वेर. आणि म्हाका एक सिंपल गजाल आहा वी आर रायट नाव दे आर स्टील फायंडिंग डिफिकल्ट फॉर डिक्लेअरिंग द कॅन्डिडेट्स. बरोबर. 25 दिसांनी आयज क्लियर करून सांगता 25 दिसांनी तूं कॅन्डिडेट जितलो पळय त्या पार्टी लायन्साचो जिखतलो अशें म्हणून तुमी धरनाका. आणि एक विशय आसा खंयचो एक म्हणजे टायम कमी आसा. तुम्ही कॅन्डिडेटूय अजून डिक्लेअर करिना. हो एक विषय असाच आसा आणि त्याच्या बद्दल सगळ्या गोंयांत ते डिस्कशन आहा पळय ते जो कॅन्डिडेट फिल्डार केन्ना येतो आणि काम करून केन्ना लागतो. 20 दीस मेळटले. पूण हांगासर 20 दीस मेळटले हो एक विषय आसा. दुसरी एक म्हत्वाची गजाल आसा हांगासर आमी सदांच कशें पळयता BJP विरुद्ध काँग्रेस आणि ह्या दोगां नॅशनल पार्टी मध्ये फायट जातली अशें आमी धरता. आज नवो एक रिव्होल्युशनरी गोवन्स RG हो पक्ष येयल्लो आसा मदीं RG पक्ष. म्हाका एक सांगात RG पक्षाची भूमिका जी गोंयची आसा पळय की गोंय संदर्भातली आसा हे नेमकें कितें? न्ही RG पक्ष येवंक ना. RG पक्षाक आयला पॉलिटिक्सान जन्मान घातलो तेका. हांवें काल क्लॅरिटी दिल्ली आसा व्हेरी क्लियर. म्हाजें उलोवप व्हेरी क्लियर आसा. आतां तेणी क्लियर करचें पडटलें की जो प्रपोजल म्हाका सतीश दोणान दिल्लो डायरेक्टली मॅरियट हॉटेलान तो प्रपोजल आसलो मायग्रंटाच्या अगेन्स्ट कॅम्पेन करपा लागून. आनी तेणी सरळ सांगलेलें की जें तुका कितें लागतलें पळय तें आमी दितले आनी पॉलिटिकल पार्टी लॉन्च बीन करपाचें. पूण तूं बाकीचे विशय घेता तेच्या प्रमाणे मायग्रंटाचे इश्यू घेवपाची गरज आसा. ही गजाल जी जाल्ली त्या गजालीच्या नंतर हांव मॅरियट हॉटेलान भायर सरलो आनी ताच्या नंतर म्हाजो आनी तेजो संदर्भ उरलो ना. आता तो आशिल्लो थंयसर जो तेणी सांगपाचें की हे मायग्रंटाचें आनी गोंयकाराचें आनी पोगो आनी हे कशें आनी सोळू जेन्ना म्हाका कळपाक येयलें जाल्यार व्हेरी क्लियर जाता थंयसर. आयज जरी तर इफ दे आर रियली अगेन्स्ट BJP, if they are really against BJP, 33% is the vote share of BJP, 67% is opposition. तुम्ही डिफीट करून दाखया BJP वांगडा येऊन. मागीर ईव्हीएमचो पण तुम्ही वांगडा येवपाचो प्रश्नच येना आनी तेणी सांगला आमी ना म्हणून. बरोबर ना तेच न्हू. तांकां सावथाचो तांकां दिसता की आमकां कांयच कळना म्हणून. तांकां सावथाचो प्लॅन दिला. सावथाचो प्लॅन मुवमेंट कोण करताले ST समाजाचो पॉलिटिकल रिजर्वेशनाचे आमी खुबशे आमचे सगळे संघटना येवन
तुमकां तो सावथाचो कॅन्डिडेट खंयच दिसता मोमेंटाक दिसला केन्ना केन्ना दिसता. हांव चॅलेंज सांगता, एक मिटिंगेक ना आनी जे कोण आयज बसून प्रेस कॉन्फरन्स घेता ते सुद्दां केन्ना दिश्टी पडून ना थंयसर, कळ्ळें तुका. आतां तेंचे लिडर म्हणटा पळय ते. आतां म्हाका एक विचारपाक जाय की जेन्ना सावथाचो क्रिश्चन एसटी, सी वी हॅव अराउंड 28,000 क्रिश्चन एसटी इन साउथ गोवा एंड रेस्ट आर आउट ऑफ 1 lakh 1 लाखाक हिंदूज जे आहा पळय ते हिंदू एसटी आहा पळय ते मेजॉरिटी आहा. 28,000 इज क्रिश्चन एसटी आहात अप्रॉक्सिमेटली तशें. आतां तांकां टार्गेट आहा न्हू, तांकां क्रिश्चन एसटी दिल्लो आहा 10,000 मतां फोडपाची, मत म्हणजे वोट डिवायड करपाक. एक्झॅक्ट 10 to 20,000 मतां तांकां फोडपाक जाय आनी सायडीच्यान मागीर बीजेपीक तांकां निवडून दिवपाक जाय. म्हणजे आरजी हे कारस्थान मदीं तयार केल्लें कारस्थान अशें आसा. इट्स व्हेरी, तूं म्हाका एक सांग 50,000 मतां 45,000 मतां अप्रॉक्सिमेटली पडलेली आसतली साऊथ गोवा तांकां 45,000. आतां एक सिंपल गजाल आहा, इलेक्शनाक जिखपाक मतां कितली लागता. हांचे कितले कॅन्डिडेट आहा पळय ते सोडून गेले सावथाचे, प्रश्न येता न्ही की कॅन्डिडेटूय होल्ड आहा न्हू, सो कॅन्डिडेट कितले सोडून गेले तेंचे, कार्यकर्ता कितले सोडून गेले. मागीर सगळ्यांकडे लोकांक खबर आहा हो चिवतेक मेळोंक गेलो, शिंदेक मेळोंक गेलो, सगळ्यांक गेलो. आतां हें सगळें नेगेटिव्ह चालू आसतना तूं कॅन्डिडेट घालपाक सोदता जाल्यार तुजे कडेन एक सिंपल लॉजीक सांगता, खंयचोय कॅन्डिडेट जो घालूंक सोदता पळय तेजे कडेन एक बेज रेडी आसपाक जाय. आयज तेणी कॅन्डिडेट आपलो हांगासर डिक्लेअर केलो खंय म्हापसा खंयचे 300 लोकूच पार्लमेंट इलेक्शनाक. लॉजीक आसा न्ही, लॉजीक आसा. म्हाजें एक सिंपल, तूं फक्त मतां फोडपाक बसता काय इलेक्शन जिखपाक बसता, प्रश्न हो येता. आतां जेन्ना इंडिया अलायन्स म्हणून आपाचे वोट शेअर आसा बाकीचे ते आर कमिंग टुगेदर. वॉट आय एम सेइंग, तूं हिंदू कॅन्डिडेट घालना मरे साऊथ गोवा, तुमकां हिंदू एसटी घालपाक जालो तूं तें करपा ना, कित्याक बीजेपीची मतां फुट्टा न्हू. म्हणजे एकूणच हे सगळें म्हणजे एक कारस्थानाचो हो एक भाग, खंयच्या कारस्थानाचो भाग, थंयसर सगळें म्हणजे वोट डिवायड करपाचे, कोणाक तरी एके पार्टीक फायदो करपाचो आनी दुसरे पार्टीक डॅमेज करपाचो. इट इज व्हेरी क्लियर. It is very clear that this has been systematically planted by अशें गेम प्लॅन करपाचो. आनी पयलें इलेक्शन आर्जीन जे निवडणूक लडयली पळय ती फाटले 2022च्या इलेक्शनाक 2022च्या इलेक्शनाक आनी 2022च्या इलेक्शनाक एक गजाल सगळे कडेन दिसून येयलें, अपोजिशनानूय सांगलें की सादारणपणे 10 सीट आहा पळय ते आरजी मुळे पडले म्हणून. ऑफकोर्स हे त्या टायमार सांगले गेले, पूण हितून कितलें तथ्य आसा म्हाका एक सांग. नंबर 1, 2022 ते 40 सीट घालतले म्हणून सांगलेले, बरोबर. रोहन खंवटेच्या अगेन्स्ट कित्याक घालूना सीट, तुमी बोवा केला 40 सीट घालतले म्हणून. रोहन खंवटेच्या वांगडा कसलें अंडरस्टँडिंग जालें तुमचें की रोहन खंवटेच्या ऑपोजीट कॅन्डिडेट मेळना काय. रोहन खंवटे बीजेपीन जेन्ना गेलो डायरेक्टली इंडिपेंडंट कॅन्डिडेट आशिल्लो न्हू, तो बीजेपीन गेलो आनी बीजेपीचेर कॅन्डिडेट बसोवपाचो आहलो म्हणून तूं फाटीं सरलो. कसलें अंडरस्टँड म्हणल्यार तुका जाय त्या मनशांच्या अगेन्स्ट कॅन्डिडेट हे करतलो, तुवें घालपाक 40 घालपाक जाय आशिल्लें. आनी कार्लोस फेरेरा जो आशिल्लो पळय ताचे अगेन्स्ट कॅन्डिडेट, कित्याक तो म्हणटा की पोगो जे ड्राफ्ट केला पळय ते ड्राफ्ट करपी हेल्प करपी एडवोकेट कार्लोस म्हणटा तो, बरोबर न्ही. हे हांवें सांगून ना, हे मिडियाच्या बाबतींत सांगलां. आतां हांवें सांगलां कितें, जो कोण आसा सतीश धोंड वो कॅम्पेन जी मायग्रंटाची कॅम्पेन सुरवात जाला आर्किटेक्ट अशें हांव स्ट्रॉंगली सांगता, कित्याक तें एग्जिक्युशन जालें न्ही सगळे गोष्टी एग्जिक्युशन जाल्यो, आमी डिवायड जाले. गोंयकार मायग्रंट जे आहा पळय ते डिव्हिजन जालें. फायदो कोणी काडलो, फायदो बीजेपीन काडलो. सो एक प्रश्न येता की हे आतां सगळे तर कॅल्क्युलेशन करून 2 सीट तूं घालिना आनी ते 2 सीट घालनासतना रोहन खंवटेच्या अगेन्स्ट सीट घालना आनी तो बीजेपीन वयता. आनी मागीर पोगो जे आहा पळय आर्किटेक्ट आहा पळय ताका म्हणल्यार तेणी ड्राफ्ट करून दिल्लें जाल्यार हेतून म्हाका विशय एकूणच आरजी आसा पळय, आरजीचे पॉलिटिक्स आहा पळय ते पॉलिटिक्स गोंयच्या दृश्टीन बरोबर आहा की घातक आसा. ते व्हडलें घातक म्हणटा तें आरजीचे दृश्टीन आहा. कित्याक सांगता व्हेरी क्लियर. आतां कालूच एक आमचो हंगर स्ट्रायक चालू आशिल्लो. हंगर स्ट्रायक चालू आशिल्लो आदिवासी लोकांचो. आतां सगळी संघटना मेळोन सगळे आदिवासी मेळोन ते स्ट्रायक करपाक लागले. 20-20 लोक चेन स्ट्रायक करपाक लागले. कोण 2 वरां येवन बसता, कोण फूल डे कोण कंटिन्युअसली बसता. सो चालू 5 दीस उरले. आर्जीन मनोज परबान त्यांच्या एसटीच्या सेल जे कोण आहात तांकां मुखार काडले आनी स्टेटमेंट काडपाक लायले की आमचो समाज डिवायड आहा. खंयच्याच पॉलिटिकल पार्टीच्या लायनाचेर बसून कोणाकूच अधिकार ना समाज डिवायड आहा म्हणून सांगपाक. वो पयलो काम केलें तेणी. आतां आमच्या समाजाचेच भुरगे मुखार काडटा आनी तो डिव्हिजन आहा म्हणून सांगता. दुसरी गजाल,
आम्ही जेन्ना नोटिफिकेशन म्हणटाले पॉलिटिकल रिजर्वेशन 24 पयलीं मेळ्ळा म्हणून, बीजेपी आनी आरजी दोनूच म्हणटा ते नोटिफिकेशन पॉसिबल ना म्हणटा. आता लास्ट मोमेंटाक पॉसिबल ना म्हणून ही जिम्मेदारी आम्ही घेवपाची 20 वर्सां करून ना, 2 वर्सां पयलीं आमी म्हणजे फाटल्यान लागलेले सगळे प्रोसेस करा म्हणून. आता प्रोसेस तर फेल जालो तुमचो जाल्यार तुम्ही समाजाक ब्लेम करतले, त्या ग्रुपाक ब्लेम करतले काय तुम्ही बीजेपीक ब्लेम करतले? हे बीजेपीक ब्लेम करिना, हे आमकां ब्लेम करता हो म्हणपालो दुसरो ग्रुप. आमच्या ग्रुपान एकूय डिव्हिजन ना, सगळे संघटीत आहा, रोल डिफरंट प्ले करता. म्हणल्यार तुम्ही चिता की घातक कित्याक म्हणटा, हे समाजा भितर डिवायड करता. हे मादेरी भितर जेन्ना लोक एकठांय येता तेन्ना डिव्हिजन हेणी केले, दुसरी सेपरेटली आपली मिटींग. आरजी हे एक टूल मदीं वापरता ते आरजी हे खंय तरी कोणाक तरी डिवायड करप, जे कितें चल्लां पळय तें डिस्ट्रॉय करप. गोंयच्या हिताचे दृश्टीन आरजी आसा की ना हो मोठो प्रश्न. 39A किंवा प्रोटेस्ट जालो, 39A प्रोटेस्ट जालो तेणे एक्टिविस्टाचेर टार्गेट करपाक लागलो. मागीर कोविडा टायमार जेन्ना आमी 26 लोक मरतालो, हांव 5 एम्ब्युलन्स घालून थंयसर काम करतालो. एक दीस जीएमसीन दिश्टी पडूं ना तो, पूण त्या टायमाचेर जेन्ना लोक मरताले पळय सायटीच्यान जेन्ना 5 किलोमिटराचेर हे आसा रिटेनिंग वॉल घालताले आल्दिदी गोवा थंयसर हॉटेल आसले पळय थंयसर. सो ते एका इश्यू काडटा तो. आतां लक्ष घ्या, 25 लोक दिसाक मरता ऑक्सिजन सिलिंडर ना म्हणून, हो विशय सोडून दुसऱ्या विशयाचेर फोकस आशिल्लो. खंयचो? रिटेनिंग वॉलाचो. म्हणल्यार ते हांगासरले तोय पळया म्हणून सांगता. सांकवाल गांवांत तेंच्यांनी पोगो रॅली केली, एंटी बॉम्ब स्क्वॉड्स काही सेक्युरिटी तांकां दिली. आता बीजेपी आपल्याच अगेन्स्ट उलोवपाक एंटी बॉम्ब स्क्वॉड सेक्युरिटी डॉग्स बीन कशें दिवपाक शकता? खंयचे तांकां थ्रेट आयिल्ले ते क्लियर करपाची गरज आसा तेंच्यांनी. म्हणल्यार ते कित्याक लागून दिल्ले? सायटीच्यान सीए चालू आशिल्ली, सीए एनपीआर एनआरसी हो इश्यू जो गोंयभर न्हू ऑल भारतभर पिकअप जातालो पळय, तेन्ना पिकअप जेन्ना जातालो पळय तेन्ना ताका दुसरें दाखोवपाक जाय. सी एका जाग्याचेर दोन ग्लास दवरले न्हू, आनी दोनाय ग्लासांनी कॉइन घातले, आनी तो कॉइन आसा पळय तो हितून कमी आहा कॉइन, हितून चड आहा कॉइन. तर पूण हांव हो कॉइन जोरान वाजयता जाल्यार तूं कोणाक पळयतलो? तुझे आवाज येता तो आवाज येता, आवाज येता तोच आवाज जो आहा पळय तो उजो जो आवाज आहा पळय तो थंयसर तो सांकवाल गांवांत केले पळय तो डायव्हर्जन टॅक्टीक. उजो आसा पळय तो गोंयच्या दृश्टीन घातक आसा. उजो हो सगळ्यांच्या घरांक उजो घालपाचो आहा, सगळ्या कम्युनिटीच्या भितर उजो घालपाचो आहा. कित्याक आयज एका कम्युनिटीक त्या कम्युनिटीच्या अगेन्स्ट वापरप हें बरोबर न्हू, हे एक्चुअली पळोवपाक बरोबर न्हू. आतां मातशें डायवर्ट करता आसतना तुमी म्हटलं की ईव्हीएमाचो एक इश्यू आसा बरोबर, आणि गोंयांतूय सध्या ईव्हीएमाच्या विरोधान कांय गोष्टी चालू आसा. ईव्हीएमाच्या विरोधान कांय संघटना आवाज उठयतात, मिटिंगो चल्ले, हे सगळें चल्लां. पण ईव्हीएमाचे म्हणजे ईव्हीएम मॅनेज करप शक्य आसा की ईव्हीएम हो नेमको विशय कितें? कित्याक लागून आज देशभरात ईव्हीएमाक विरोध जाता? नेमको विषय कितें हो? सी धर्मेंद्र यादव जो एक कॅन्डिडेट आशिल्लो तेजे कॉन्स्टिट्युएन्सीन तर पळोवपाक गेल्यार 1,81,000 टोटल वोटींग आशिल्ली, आनी 1,81,000 टोटल वोटिंगांतल्यान वोटींग काउंट जालो कितलो ईव्हीएमाचेर? 1,91,000. खंयचोय कॅल्क्युलेटर जो आहा पळय 1+1 जी मतां आसा तेज्या पेक्षा 10,000 मतां वाडली. 10,000 मतां वाडली. 10,000 मतां कशी वाडली? नंबर 1. नंबर 2, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया इज एन इंडिपेंडंट बॉडी विच वी हॅव बीन टोल्ड. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिपेंडंट बॉडी तर म्हणटा आमी जाल्यार म्हाका एक सांग, ते इलेक्शन कमिशनान जे कॉन्ट्रॅक्ट BEL कंपनीक दिला, भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेडान दिला, त्यांचे 7 डायरेक्टर आहात. ते 7 डायरेक्टरान 4 डायरेक्टर्स आहा पळय ते बीजेपीचे, स्पोक्सपर्सन जावं, व्हायस प्रेसिडेंट जावं, UP, बिहार, गुजरात, राजकोट, हे त्यांचे मनीस कशे आहा? आणि ते तर त्यांचे मनीस आहा जाल्यार हाऊ यू से दॅट इट इज अ ट्रान्सपरन्सी इज देअर. तिसरी गजाल, जेन्ना एक बॅलट युनिट पयली बॅलट पेपर आसतालो, मत मारताले आनी ते हितून घालताले, आनी विदीन 2 दिसांनी रिजल्ट आवट जातालो, मॅक्झिमम 3 दीस. आता ईव्हीएम हाडला फास्ट प्रोसेसाक लागून न्ही, आनी काम कमी करपाक जाल्यार आयज 45 डेज लागता गोयचे इलेक्शन डिक्लेअर करपाक. 45 डेज लागता. दुसरी गजाल, जेन्ना 3 बॉक्सां आसा, 3 युनिट्स आसा, एक बॅलट पेपर युनिट, दुसरो म्हणटा तो आमचो व्हीव्हीपॅट, आनी तिसरो कंट्रोल युनिट. कंट्रोल युनिट इज अ डेटाबेस सेंटर विच इज बीन टेकन टू द कंट्रोल रूम, आनी त्या कंट्रोल रुमांतल्यान मागीर ते सायन मारून म्हणजे सील करून थंय व्हरता, आनी ते सील करून हाडल्या उपरांत मागीर सायन मारता आनी ओपन करता, आनी मागीर ते इलेक्शन कमिशन रिजल्ट काउंट करता आनी डिक्लेअर करता. आता वोटिंग जेन्ना जाता तेन्ना वोटिंग बॅलट पेपराचेर, बॅलट मशिनाचेर जाता. बॅलट मशिनाचेर वोट जाता तो वायर कनेक्ट थ्रू वायर तो व्हीव्हीपॅडाचेर वयता. व्हीव्हीपॅडाचेर तो लायट पेट्टा,
आनी लायट पेटल्या 7 सेकंडा खातीर लायट पेट्टा. पयलीं ट्रान्सपरन्सी आशिल्ली, तुजे भायर सरता ते दिश्टी पडटाले आनी पडटाले. आतां फक्त लायट पेट्टा म्हणल्यार काळो ग्लास आहा, भितर गोलमाल कितें चलता तो तुका खबर ना. कित्याक आमी व्हीव्हीपॅट हाडले आमकां दाखोवपाक न्हू ट्रान्सपरन्सी, पळय तुजो वोट भायर सरलो आनी पडलो, बरोबर, हें तरी ट्रान्सपरन्सी आसपाक जाल्लें. पूण आतां कितें आहा, लायट पेट्टा 7 सेकंडा खातीर, त्या टायमाचेर तुका दिश्टी पडटा केळें. आतां फॉर एक्झाम्पल केळ्याचेर वोट मारलो तर केळें दिश्टी पडलें, तूं हें पळयलें, तूं गेलो, केळें आहा थंयसर लायट दाखयली, फाटल्यान कितें जाता तें फाटल्यान खबर ना न्हू. आतां परत येयलो, परत एकटो केळें मारता, फॅमिली वांगडा केळें मारलें, फुडल्यान तर दिश्टी पडलें थंयसर, परत केळें लायट पेटली, केळें दिश्टी पडलें, पूण ती स्लीप केळ्याची येवंक ना, ती फाटल्यान जे कोण मारून येयला पळय तीच स्लीप दिश्टी पडला. आणि मागीर जेन्ना लायट पेटली, एकूणच ईव्हीएम हो प्रकार जो आहा पळय तो गोलमाल, इट इज कम्प्लिटली गोलमाल. देशभरान जे आंदोलन चल्लां ईव्हीएमाच्या विरोधात ते म्हणजे सारकें आसा. 400 पार अबकी बार मोदी सरकार म्हणटालें 19 अबकी बार 360 पार, 350 पार म्हणले काढले तेंच्यांनी, 370 पावले. आता 400 पार म्हणटा ते. म्हाका एक सांग, वोटर आमकां खबर आसपाक जाय न्ही कोण जिखूंक शकता, एक डावट आसपाक, तरी सुद्दां आमकां खबर आसना. पूण 2 मनशांक सरळ सांगता, 2 मनशांक खबर आसता. एक म्हणटा ते बीजेपी गव्हर्मेंटाक, करंट गव्हर्मेंट जो आसा पळय, आनी दुसरे म्हणटा ते तांच्यांनी पोसलेले चॅनल्स, ते सांगता की 400 पार जातले म्हणून. तांकां कोणी सांगलें? म्हणजे तुम्ही कॉन्फिडंटान सांगता की बाबा सगळ्या लोकांक की इतले सीट येतले आनी इतले येतले. आता हितून 2 गोष्टी आसूंक शकता. एक म्हणटा ती तुका देवा कडेन डायरेक्ट कॉन्टॅक्ट आसचे पडले, आणि आमच्या गोंयांत तरी पण देवाकडे कॉन्टॅक्ट असले म्हणटल्यार देव ह्या खंयच्या भानगडीक ना इलेक्शनाच्या न्ही. पण इलेक्शनाच्या भानगडीक ना, पूण देवाकडे उडोवपी मनीस आहा म्हणून अशें लोकांक सांगलेलें आहा न्हू. आपल्याक देवान आपल्याक सांगलें तूं वच म्हणून, तुजे बरें आपूण पळयता म्हणून. तूं लोकांनी वोट मारला जाल्यार लोकांचो वोट सुद्दां कितें जावं, ओके, त्या लोकांक आपूण पळयता, तूं वच, तुजें बरें जावपाक जाय, अशें सांगलेलें आहा न्हू आमदारांनी थोड्या. हय सांगलां. मागीर प्रश्न एकूच येता, ईव्हीएम इज आनी आयज गोयल जो कमिशनर आहा पळय, आतां 3 दीस उरला कोड लागपाक, 3 ते 4 दीस. वाय डीड ही रिजायन? अरुण गोयलान रिजायन केलें. वाय डीड ही रिजायन? He was about to declare the elections. Why did he resign? This is the biggest conspiracy. की इलेक्शन जावच्या पयलीं कोण रेजिग्नेशन दिता म्हणल्यार ताका खबर आहा. And I feel the only person who can save right now is the Goyal, who have to expose everyone what is the plan. What is the plan for 2024 election? ताका बरे भशेन खबर आसा. त्याने तर एक्सपोज केला आणि चीफ जस्टिसान तर एक्शन घेतल्या न्ही जाल्यार कंट्री सेफगार्ड करूंक शकता. इफ नॉट, इफ दे क्रॉस 400 सीट्स, then believe me or not, there will be change in the constitution. There will be change in the constitution. We are sitting right now, you are a 4th pillar, and I don't know, activist is considered the which pillar, म्हाका खबर ना ते काय, पण we are discussing right now. We will be not able to discuss this also. म्हणजे एकूणच एक गजाल आसा की तुमकां सुद्दां दिसता की ईव्हीएमाचेर इलेक्शन जावंक जायना, जावंकूच जायना. ईव्हीएमाचेर इलेक्शन जालें जाल्यार त्या देशाचे हेका लागून घातक आसा, कॉन्स्टिट्युशनाक लागून घातक आसा, कंप्लीट घातक आसा. आतां लक्षात घे, किंवा डेमोक्रेसीक लागून आयज सगळ्यो पॉलिटिकल पार्टीक दिसता की ईव्हीएमाचेर जावपाक जायना म्हणून, पण तरी गोंयान फक्त 2 पॉलिटिकल पार्टी हेजेर ओपोज करिना, एक बीजेपी आनी एक आरजी. दे आर इन फेवर. आरजीन एकूच स्टेटमेंट काडून ना ईव्हीएमाचे बद्दल, म्हणल्यार इनडायरेक्टली लोकांनी समजपाची. हांव आतां सगळ्योच गोश्टी चमच्यान तोंडान घालपाक शकना. बरें, हे सगळ्यो गोश्टी बरें आसा. आतां परत एकदां गोंयच्या 2 सिटाच्या बाबतींत येता आसतना करुया. आतां गोंयान 2 सीट आसा, दोनूय सीट अत्यंत म्हत्वाचे आसा. दोनूय कोणाक, काँग्रेसीकूय म्हत्वाचे आसा, बीजेपीकूय म्हत्वाचे आसा हे दोनूय सीट. पण एक म्हाका सांगात, आज जे गोंयान जे वातावरण चालू आसा, सगळे बाबतींत सगळी कडेन आंदोलनां चालू आसा, कोण विरोध करता आनी कितें करता, हेजो सामको म्हणजे प्रॉपर इफेक्ट कितें की जावं शकता ह्या इलेक्शनाचेर, किंवा लोक तशे त्या पद्दतीन विचार करूं शकता? लोक जरूर विचार करपाक शकता. लोकांनी 3 गोष्टी इम्पॉर्टंट आसा. आयच्या परिस्थितीन जे विशय इंडिव्हिज्युअल लेवलाचेर झगडटा सगळ्यो कम्युनिटी, तांच्यांनी विचार करपाची गरज आसा की बाबा इनफ इज इनफ. आय एम गोइंग टू बी देअर टू वोट. पहिली गोष्ट म्हणटा ती तूं आसपाक जाय. तो वोटिंगेच्या दिसा तूं जेवणाक वचनाका, तो वोटिंगेच्या दिसा तूं पार्टी करपाक वचनाका. आयज लिटरेट स्टेट म्हणटा आमी, पूण मतां कितली जाता?
इट इज जस्ट 70%. एम आय करेक्ट मी इफ आय एम रॉंग? 70-75% जाता. लेट अस टेक इट टू 90%, 90-95%. ज्या दिसा आम्ही 90-95%चेर वयतले, एक मनीस भायर सरतलो, त्या दिसा व्हेरी क्लियर चेंजीस जातले. लोकांनी पोट तिडकीन भायर सरोंक जाय आणि ते पद्दतीन तकलेन दवरून मत मारूंक जाय. मत मारपाक जाय, मनान दवरून. आणि दुसरी गजाल आहा पळय की काही गोष्टी आसा, म्हाका दिसता जो मनीस बरो आसा, आयज खूब जाण म्हणटा हे हांगा वोट मारता थंय जंप करून दुसरे कडेन वयता. इफ द पर्सन इज करप्ट, ही कॅनॉट स्टे इन देअर ओन पार्टी. इफ द पर्सन इज हॅव्हिंग अ बॅगेज, तो त्या पार्टीन रावतलो असो आशा दवरी नाका. तो त्या विशयांचेर डिस्कस करतलो थंयसर अशें आशा दवरी नाका. जेन्ना आपले 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 जे आसा पळय, आपले जे कितें रॉंग केल्लें आहा पळय तें आमी काडून तो दुसऱ्या कडेन आपूण लायफ टायम ब्लॅकमेल उरतलो असो मनीस चूज करचो पडटलो, जावं तो पॉलिटिकल पार्टीन जावं तो लोकांनी, की ताजे संदर्भान कांयच इलिगलिटीज ना, ताजे खंयच करप्शनान गोष्टी गुंतलेल्यो ना, तो गोंया खातीर खंय सप्रेस जावंक शकना, असल्या मनशाकूच थंयसर तुमी पावयचो पडटलो. ना जाल्यार 5 वर्सां तुमी परत आमी सगळे एक्टिविस्ट जास्त येतले, मादय गेली, एसटी लोकांक रिजर्वेशन मेळना, मागीर आमी हेच इश्यू परते आमी हेच करचे पडटा. पूण हो एक विशय तुमी आतां सांगलो तो 2017 काँग्रेसचे 17 येयल्ले, साधारणपणे 15 फुटले भितरले. 2022 11 येयले, भितरले 8 फुटले. म्हणजे हे जे 8 आणि 11 17 जे म्हणजे 15 जे फुटल्या, साधारणपणे 22-23 जे लोक जे फुटून गेल्या पळय, हे लोक एक तर करप्ट आसूंक जाय, हेंचे कितें तरी मिसडीड्स आसूंक जाय, किंवा नाका आसल्यो खंयच्यो तरी गोश्टी आसूंक जाय, भानगडी आसूंक जाय. थंय पळय भानगडी आसलेले मनीस थंय वयतलेच न्हू. भानगडी नासलेले मनीस उरूंक शकता, कित्याक ताका कोणाक ते. आनी समज म्हाका काळजी आसा गोंया खातीर कितें तरी करपाक जाय, पूण भानगडी आहा जाल्यार म्हाका वयचोच पडलो, ते बाय डिफॉल्ट वयचो पडलो. सो ताका लागून भानगडी नासलेले मनीस रिक्वेस्ट करता, मडकेकार, दिर्याकार आनी कोण कोण खंय इलिगलिटीज जाता पळय, कोण रेपिस्ट, आनी ह्या मनशांक मातशें तेंच्यांनी पयस दवरले चड बरें, कित्याक बरे लोक भरपूर आसा. यू शूड ट्राय ऑन अ गूड कॅन्डिडेट बरो दिवचो पडटलो, ना जाल्यार व्हेरी क्लियर आसा इट इज डायसी सिच्युएशन. इट इज व्हेरी डायसी सिच्युएशन. सो एंड इट इज अ मॅटर ऑफ टायम. म्हाका एक गजालीचेर विश्वास आसा, ते म्हणटा ते जेन्ना मनशां कडेन जायना तेन्ना तेजे कडेन जाता, देवा कडेन. जेन्ना मनशा कडेन जायना तेन्ना देवा कडेन क्लियर कट सांगता. आनी म्हाका 100% विश्वास आहा की देवान एक बरो प्लॅन गोंया खातीर दवरलो आहा 2024. आनी हांव कांयच म्हणूंक शकना. म्हणजे देव सिरियस आसा, बाकीचे सिरियस जावं नाका, पण देव 100% सिरियस आसा. 2024च्या इलेक्शनाक देव खंय तरी सिरियस आसा. देव सिरियसली खंयचे तरी एक बरें डिसिजन घेतलो. देव 100% सिरियस आसा. कित्याक लागून देवाच्या नांवाचेर इलेक्शनाक वोट मागता, देवाच्या नांवाचेर पॉलिटिक्स खेळटा, देवाचें नांव पिड्यार करून पॉलिटिक्स खेळटा, देवळांनी वचून गाराणी घालता, देवळां क्लीन करता फक्त ते दाखोवपा खातीर. हे सगळे देव हा पळय तो पळयता. आनी प्रत्येक आमी अशें म्हणटा की प्रत्येक शिमेवयले राखणदार गोंय राखता. आनी ह्या फावटी 24 हो राखणदार जेका जागा दाखोवंक जाय तो जाग्याचेर व्हरून दाणो मारून दाखयतले. म्हणजे येते 24 हे जे इलेक्शन आसा ते इलेक्शन गोंयकारांक लागून एक नवी दिशा दाखोवपी आसतलें, ऑफकोर्स, किंवा नवें कितें तरी हाडपी आसतलें. ऑफकोर्स. रामाबाब, तुमी आमच्या स्टुडियोन आयले, सगळ्या विशयांचेर तुमी प्रकाश घातलो. आणि सदांच आमी पळयताले की रामा काणकोणकर हे एक एक्टिविस्ट, त्यांचो एक वेगळो म्हणजे देवा संदर्भातलो आसूं न्ही, सोशल आसूं न्ही, हो एक वेगळो त्यांचो दृश्टिकोन आमकां पळोवंक मेळ्ळो. आमी परतूय तुमकां आफयतले आनी अनेक इश्यूज आसा, पण आजची ही डिबेट आसा पळय ती हांगासर सोंपोवया आमी. तुमकां धन्यवाद. थँक्यू.